मी आहे ENT स्पेशालिस्ट डॉक्टर, इयर नोज थ्रोट स्पेशालिस्ट डॉक्टर, नाशिक महाराष्ट्रावरनं. आजचा व्हिडिओ आहे टिनिटसवरती. टिनिटस म्हणजे काय? टिनिटस म्हणजे रातकिड्यासारखा आवाज येतो, असं स्विंग, असं कट 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 आवाज येतो. तर सर्वात पहिले टिनिटस म्हणजे काय हे माहीत पाहिजे. पण टिनिटसवरती आपण ट्रीटमेंट काय करायची ही नंतरची गोष्ट आहे. सर्वात पहिले तुम्ही ENT स्पेशालिस्टला दाखवायचं, इयर नोज थ्रोट स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवायचं की न्यूरोफिजिशियनला दाखवायचं का न्यूरोलॉजिस्टला दाखवायचं, हे सर्वात पहिलं येते. तर सर्वात अगोदर तुम्ही ENT स्पेशालिस्ट डॉक्टरलाच दाखवा. त्यांच्याकडे एंडोस्कोपिक कॅमेरा सिस्टीम असते, ते कानाचा पडदा चेक करतात. एंडोस्कोपिक कॅमेरा सिस्टीममुळे स्क्रीनवर तुम्हाला कानाचा पडदा बघायला भेटतो. सर्वात पहिली गोष्ट, हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही. आणि याचे सबसिक्वेंट पार्ट्स येणार आहेत. तर तुम्ही याला शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. ओके, मॅक्झिमम लोकांना शेअर करा आणि याला लाईक पण करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे कमेंट्स, तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती पुढचे व्हिडिओज येतील. ओके, ठीक आहे. ENT स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेले, तिथे गेले, इयर वॅक्स नाही, इयर फंगस नाही, कानाचा पडदा क्लिअर कट दिसतोय, तर मग सर्वात अगोदर तुम्हाला ऑडिओमेट्री टेस्टिंग ॲडवाईस करणार. सपोज त्यात ऐकण्याची नस कमजोर निघाली दोन्ही साईडला, तर मग त्याचं आपण टिनिटस म्हणून डायग्नोसिस करतो. आता सपोज एक रेडिओ खराब झाला, खरखर 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 आवाज येतो, म्हणजे सिंगरचा आवाज येत नाही त्याच्यात, आणि जो अस्तित्वात नसलेला आवाज, जो खरखर खरखर जो आवाज येतो, तर त्याला आपण हे म्हणतो, म्हणजे तो आहे टिनिटस. टिनिटस म्हणजे अस्तित्वात नसलेला आवाज, जो खरखर खरखर आवाज येतो तो असतो टिनिटस. ओके, तर एकदा टिनिटसचं डायग्नोसिस झालं तर मग काय करायचं, कोणाला दाखवायचं? ENT स्पेशालिस्ट डॉक्टरलाच दाखवायचं. तुम्ही न्यूरोलॉजिस्टला दाखवायची गरज केव्हा असते? जर तुम्हाला पॅरालिसिस आलं असेल, जर तुम्हाला चक्कर येत असेल, ओके, किंवा तुम्हाला पल्सेटाईल टिनिटस असेल, किंवा एकाच बाजूला टिनिटस आहे, एकाच कानाला, दुसऱ्या बाजूला नाही आहे, तरच मग तुम्ही टिनिटसला, तरच तुम्हाला मग न्यूरोफिजिशियनला दाखवायची गरज आहे. अदरवाईज त्यांना दाखवायची काहीच गरज नाही. ओके, ENT स्पेशालिस्ट डॉक्टर्स बघतात सगळं काही. दुसरी गोष्ट अशी असते की हे झालं पहिलं, आता तुमचं टिनिटसचं. ओके, आता याची पुढची ट्रीटमेंट काय? टिनिटसला ट्रीटमेंट कुठेच नाही. भारत, अमेरिका, जपानमध्ये कुठेच ट्रीटमेंट नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करा. रात्रीच्या वेळेला आपल्या तक्याच्या बाजूला, उशीच्या बाजूला टिकटिक करणारं घड्याळ लावा, किंवा मग एक मोबाईल फोनवरती गाणं लावून ठेवा कमीत कमी आवाजात. ओके, आणि त्याच्यामुळे याचं मास्किंग होते. पुढचं हे याचं डिस्क्रिप्शन बघण्यासाठी आमचा पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही. ओके,